मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग। तर आज आहे आमचे मॅचचं डे 2 म्हणजे आज दुसरा दिवस आहे। शनिवार 3 ते सुटलेला, शुक्रवार शनिवार रविवार आज दुसरा दिवस आहे आणि पहिली मॅच आमचीच आहे, आमच्या टीमचीच आहे। तर आता चला सांगतो शेतकरी सामना खेळण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच खेळत असतात। पण आज जर आपण बघितलं तर एक जबरदस्त ट्रॉफीज ते बघायला मिळतात। त्याबरोबर जे तर आलेलो आहे शाळेजवळ आयकॉन प्लेअर आदित्य दळवी। तिकडे 3 आयकॉन गेलेत, सगळे आयकॉन आहेत। ते पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॉलला 6 मारलाय। प्रसाद दळवी एक अनुभवी गोलंदाज, शूट करायचं विसरलो आता। छोटासा रनअप आणि मात्र ॲक्युरेट असा टप्पा आहे का, हा प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा बी फॅक्टर मध्ये पकडणार जाणार का झेल, हा मोठा काय सुटलेली प्रश्न होता। हात आया पर मोना लगा, जमीन दोस्त काय सुटलेली आहे त्याची। चला यापुढे करते मित्रांनो वागेश्वरी धोकवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान परुलपाडा। खेळ प्रगती पथावर असताना 9 रन्स विदाउट लॉस, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। यावेळेस क्रमांक 1 वरती येणारी गाडी कदाचित 2 वर आली का, हा प्रश्नचिन्ह। चला मित्रांनो, दिमागदार पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय। लॉर्ड फुलटॉस आहे परंतु चेंज विकेट म्हणजे पंचांच्या उजवीकडे, माफ करा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे। डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, पहिला षटकार मारला पहिल्याच बॉलला, त्याला डीप स्क्वेअर करणारा ब्रँडेड। यावेळेसचा फटका विजयी फटका आणि सामना विजयी जिंकलेला एक मॅच, पहिली मॅच जिंकलेला आहे। तर दुसरी मॅच कोणती लागते बघूया। आपण इथे प्रवेश निश्चित केला स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि मात्र पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, यापुढील होणारा सामना वागेश्वरी धोकवडे आणि मात्र त्यांच्या तिथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो। पहिली मॅचची मॅन ऑफ द मॅच आमिष गलत, वृक्षारोपण दुसरी मॅच लागलेली आहे। रुपेश सलकर आपण असतात, आपण सुद्धा इथे जिंकण्यासाठी 11 धावा, 7ला 11 पाहिजे आणि बॉल शिल्लक आहे। सुमित दादा स्ट्राईकवर आहे, रिमेनिंग 11 रन। जबरदस्त बॅकफूट पंच वीरेंद्र सेवागची आठवण चौकार मारलेला हा आहे। चेंडू 1 बॉल 2 बाउंड अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, चौकार। आता मात्र धावा लागल्या मित्रांनो 33। हा प्रकार संपलाय, कोण आहे कमेंट करून सांगा। आणि मात्र 33 धावा लागल्यात आणि मात्र 3 षटकांचा, माफ करा 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय। 3 षटकांचा सामना आता मात्र येणारे 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता। 33 धावा धावफलकावरती लागल्या, जीत येतोय। सामना विजयी होणार का जय हनुमान परुलपाडा, की विजयाची माल यजमान संघाच्या बाजूने जाणार, कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माल पडणार। परंतु 5ला 6 पाहिजे, माझ्या हातामध्ये एकच चेंडू आहे, मी 6 वेळा टाकणार आणि माझा कडे असलेलं कौशल्य, गुणवत्ता, कॅलिबर, पोटेन्शियल मी दाखवणार। पहिल्याच चेंडूवरती दाखवलंय, हलकासा लेग ब्रेक, काटा बदललाय। येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 नाही, वेळ कोणाला थांबत नाही। 34 रन, आता मात्र 6 पाहिजे। येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता। फलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे जय हनुमान परुलपाडा। समीकरण इथे मात्र बिघडले, येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा कंपल्सरी। हलक्यात स्टेअर केले थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये, डीप थर्ड मॅच, तिथे मात्र गोशांकित परिसर आहे। येणारे 4 चेंडू आणि मात्र विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता। सिच्युएशन बदलते, गणित अंकगणित श्रेणी बदलते, आलेख वाढतोय, ग्राफ वाढतोय। अद्यापर्यंत ग्राफ कमी झालाय परंतु धावा कमी पाहिजे। चेंडू काहीशे 4 आहेत, विजयासाठी 5 धावा पाहिजे। काय करतोय पाहूया। लॉर्ड फुलटॉस होता, मिस झालाय। श्री समर्थ बैरोले यजमान संघ की जय हनुमान परुलपाडा।
म्हणजेच काय, जय हनुमान आजचा शुभ दिवस, हनुमानाचा दिवस. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. जर हृदय विकाराचा आजार कोणाला असेल तर तुमच्यासाठी सामना नाहीये. दिलो की धडकन तेज करण्यावाला सामना. एक चेंडू 3 धावा, फटका तर आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव, तिसरी धाव, धाव. जिंकलेला आहे गाईस, जिंकलेला आहे आता. चला मित्रांनो, चला वेट फॉर अंपायर डिसिजन. कशाला जात आहे? 3 धाव पूर्ण आहेत म्हणजे सामना यजमान संघ जिंकलाय. डीजे घुमाव, बजाव डीजे. 3 धावा झाल्यात. सुमित झगडेचं कौतुक करावं लागेल. क्रुशियल मॅच जिंकवली मित्रा, वा भाई वा. डीजे मास्टर आता वाजवलं तरी चालेल. आता मी फोन अडजी वाजवतोय, नंतर जिंकलेला आहे. धडकन फुल दे. आता पहिली मॅच जिंकलेला आहे. शुभ असते मात्र मॅन ऑफ द मॅचचा सुमित झगडे याला षटकार आणि केवळ 3 धावा त्या टर्निंग पॉईंट झाल्याने इथे मॅच विन करून दिली. कसं मॅच जिंकलो पण सामने इथे विजय झालाय तो म्हणजे यजमान संघ. म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल केला हा संघ, यजमान संघ. त्याचा संघाचं नाव आहे श्री समर्थ बैरोळे. चला गावदेवी मापगाव का ढिले करताय? नाणेफेकाचा कॉल तुमच्या बाजूला. मॅच बघत लिंबू वाला होते, चम्मच वाला मुंडवली आणि कुठली चालले काय माहिती. मी मात्र आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. बसा आणि या सामन्याचा मनोमनात आनंद घ्या. एकीकडे प्रतीक 11 नौकार संघ पाहायला मिळेल आणि दुसरीकडे जय हनुमान सातर्जे संघ. या 2 संघांमधील घमासान युद्ध. टेनिस बॉल फाईल चाललंय शनिवारची. आता ही क्वालिफाय मॅच आहे. आता कोण जिंकल ती क्वालिफाय. जनवन कारले आणि कोण नाही रे, मांडवकर, बापदेव मांडवकर. तर आजच्या दिवसामध्ये ना चांगली कामगिरी करून दाखवत असताना आपण पाहिलंय ते म्हणजे जयमान कारले संघाला, कारण त्यांचा परफॉर्मन्स हा नेहमीच चांगल्या प्रकारे इथे बघायला मिळाला. तर आज क्वालिफाय झालंय जनवन कारले आणि पोरं इकडे सगळी साफसफाई करतात, जे ग्राउंड सगळं करतात. पुष्पगुच्छ अन्वेष भास्कर ट्रॉफी घेऊन चालले घरी. तर आजच्या मॅची झालेल्या आहेत. आता आहेत उद्या मॅची आणि आता आलो आहे घरी आणि ब्लॉग पूर्ण करण्यासाठी चाललो आहे कबड्याला. कारण तिथे क्लिप जे शूट केला तर करतो पोस्ट. चला, तर आता चाललो आहे मॅच बघायला. आमची कबड्डीची मॅच आहे पर्यंतची. तर आता चला तुम्हाला तिकडे गेलो भेटतो. तर आलेलो आहे चोंडीला, किहीमला म्हणजे किहीमला. तीन गुण सध्या तरी आपण जिराडपाडा या संघाकडे असताना पाहतोय. तर इकडे मात्र शिंगावर आहे. सन्माननीय संजयजी वाघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संजयजी वाघे काहीतरी खायला मूर्ती आहे. सैताली म्हात्रे. टाळ्या होत राहिल्या पाहिजेत, टाळ्या होत राहिल्या पाहिजेत. हिने सुद्धा डिस्ट्रिक्ट लेवलला प्रौढ गटामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. मध्ये ठेवायचे आणि 2 मान्यवरांनी सत्कार मूर्तीला मध्ये ठेवून तिचा सत्कार करायचा आहे. वर त्या ठिकाणी सामना सुरू होतोय. जय गणेश धोकवडे वस श्री गणेश खंडाळे दुसऱ्या फेरीतीलच हे सामने आहेत. त्यांच्या हेतूचित मंडळातर्फे स्वागत करायचं आहे. या ठिकाणी अनेकांचा मान, अनेकांचा सन्मान मंडळाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणे केला जातोय. ज्यानं खऱ्या अर्थानं
आदरणीय पार्थ नार्वेकर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अर्चित पाटील साठी पारितोषिक आलेलं आहे नितीन पडवळ यांच्याकडून. सुपर रेड साठी 1000 रुपयाचं पारितोषिक अर्चित पाटील साठी. आपण इकडे ऍडजस्ट व्हा, काही हरकत नाही. सुंदर सहयोग मात्र तिथे बाद होतोय. मैदान क्रमांक 2 वर पुन्हा एकदा सातत्यानं चढाई करतोय आणि सर 1 मिनिट म्युझिक लागतंय आणि अजून मजा आहे. क्या बात आहे. चला टाळ्या होत आल्या पाहिजेत. मित्रांनो गणेश पिंगळे यांना आपण पाहतोय शरीर असेल की ज्यानं गीता मिळवले टी शर्ट काढा, टी शर्ट काढा. सर प्लीज टी शर्ट मध्ये काढावंच लागणार. कारण संपूर्ण महाराष्ट्रानं तुम्हाला पाहिलंय, मग आम्हाला सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. नाही नाही एवढे धन्यवाद. संपूर्ण मुंबईनं ज्यांना पाहिलं आणि आपण देखील त्यांना आज पाहिलं. पिळदार शरीर यष्टी ज्यानं धारण केली असे पिंगळे सर आपल्याला खऱ्या अर्थानं आम्ही धन्यवाद देतोय. The next day. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आमची पहिली मॅच क्वार्टर फायनलची आणि जर आता एक ही मॅच जिंकलो तर आम्ही डायरेक्ट बक्षीस पत्रावर जाऊ. आणि काय चलो गाईज शाळेत भेटतो. तर आता चाललं ग्राउंडवर, बाकीची पोरं सगळे गेलेले आहेत ग्राउंडवर. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. होय मध्ये केला. आपली कलात्मकता, पोटेन्शियल, गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवा. 2 धावा स्कोरकार्डवरती. पहिला चेंडू झाला, दुसरा चेंडू, दुसराही चेंडू त्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू कुठे मैदानाच्या दिशेने सुद्धा मात्र स्मिथ प्रथमच गोलंदाजीसाठी आला. पहिले षटक घेऊन राईट ऑफ ओव्हर द विकेटच्या मोर्चावरती. तर आता 1 बॉलला 9 पाहिजे आणि मॅच ऑन आहे अजून. आता पाहूया काय होतंय. जिंकलो. तर आता झालं, आम्ही क्वालिफाय मध्ये गेलेलो आहे, म्हणजे क्वालिफाय झालेलो आहे आता. आणि सेमीफायनल केलो. चला फायनली क्वार्टर फायनल जिंकलेलो आहे. प्लीज कम टू स्टेज. बोथ कॅप्टन आणि चला सन्माननीय जयेश फुले आपल्या माध्यमातून बक्षीस इथे देण्यात आलंय. आपणच या आणि आपल्या हस्ते सुमित झगडे याला मात्र एक पारितोषिक द्यायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षीस इथे मॅटर करत नाहीये, परंतु खेळ त्याचा अप्रतिम होता. कबड्डीपट्टू आहे आणि सन्मान स्वयंसेवक स्वतः रचित घरत हो, हे RX100 चे मालिक. स्टिकर चल. चार ओव्हर ना. पंकज नाकवा इथे मैदानात चाललेला आहे. तशी तरडे पाहू शकते आपण. पंकज नाकवा. तर आता चाललंय फायनल.
आलिशान सोगाव आणि हे कुठली टीम आहे ती आलिशान सोगाव आणि हां मृणाल वर्सरची टीम. आता ओळख परेड झालेली आहे. प्रथम फलंदाजी करावी तोच निर्णय मानवाने स्वीकारला. प्रवास सोबत चालले सगळ्या ठिकाणी आपण बघितलं तर सोबतच्या माध्यमातून त्या स्पर्धेसाठी 5,000 रुपये वाटते. या स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार खेचले सर्वाधिक लांब षटकार मारले तर सर्वांनी समोर लक्ष द्या. समोर या. तर इथे मात्र आपण बघत आहात सिक्सर किंग सर्वाधिक षटकार सर्वाधिक लांब चालल्याचे षटकार सन्मानित व्यक्तीने सावंत साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभेच्छा त्या ठिकाणी कल्पना आहे पारितोषिक वितरित करायचं आहे. कल्पना भेटले तर स्वर्गीय यांच्या कुमारी प्रीती व गुरुवार आखेकडे यांच्याकडे ट्रॉफी होती आणि ही ट्रॉफी आपण प्रेझेंट केली कल्पना दळवी यांना. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देत आहोत आणि हे पारितोषिक दिलंय पुरस्कृत केल्या श्री सुभाष नारायण पाटील यांच्या कुमार चरण अनिल पाटील यांच्याकडून त्यांच्या आजोबांच्या नावाने पारितोषिक आले. श्री सुभाष नारायण पाटील यांच्याकडे हे पारितोषिक आलेलं आहे. तर ते पारितोषिक वितरित करण्यासाठी मी मुख्य मंचावरती असणारे सन्माननीय इलियास हाफिज आणि सुमित यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी मात्र इथे रिप्रेझेंट करायची आहे. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट प्रदोष भगत करता या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ते म्हणजे तन्मय तळे पुरस्कृत जन्मान करले संघाचा प्रीतम या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज वर्ल्ड वगैरे तुम्ही खेळ केला त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आपली निवड झाली. अनेक थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पुरस्कृत केल्या श्री विकास लक्ष्मण दळवी यांनी पुरस्कृत केली ट्रॉफी आहे. चतुर्थ क्रमांकाची ही ट्रॉफी आणि रोख रक्कम कसे मानकर ठरतात ती म्हणजे श्री समर्थ बरोड यंदाची ही पहिली ट्रॉफी ही चांगली सुरुवात स्पर्धेमध्ये केली. एक नवा संघ आहे यंदा सुरुवात केली आणि पहिली ट्रॉफी त्यांना मिळते. अनेक त्यांना आम्ही विनंती करतो त्याच्या सोबतच्या महिला आहेत त्यांना विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी प्रेझेंट करायची आहे. पहिली गरज त्यांना सुद्धा विनंती असेल. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम काळ्यांचा आवाज होऊन जाऊ देत. त्यांनी त्या ठिकाणी धावणाऱ्या घोड्यावरती पैसे लावले त्यांचा जिंकला एक विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. आणि तन्मय तळेने या ठिकाणी तो संघ आणला जन्मान कारले आणि काहीच आम्हाला 3 ट्रॉफी भेटले. ही एक ट्रॉफी ही एक आणि बघा ही एक. कारण का आमच्या गावातले लोकही म्हणजे दोन जणही टीम स्पॉन्सर केलेल्या आणि एक आमची ट्रॉफी म्हणजे आमचा 4था नंबर आणि हे 2 ट्रॉफ्या हे स्पॉन्सर केलेल्या एक पहिल्या नंबरची आणि एक 3ऱ्या नंबरची आणि आमची एक आहे ती 4थ्या नंबरची. आता खातो पितो आणि जातो घरी. तर ताव मारलाय परई बघा इथे कोणती डिश आता झालो आम्ही ट्रॉफी घेऊन ट्रॉफी कुठं आहे आणि ती माझी आहे. तिथे टाकतात मग त्याला पुरस्कृत करायला काढले संघाने पण तिथे क्रमांक मारले तर मग त्याला खूप एक आमच्या वाद्यावर फोडतो आणि एक देवला जवळ सोडतो एक ग्राउंडवर फोडतो. फोडू ना हा फोड. राहून देणार त्यांना येणार होतं त्यांना वाटलं हापची आता आलोय बापदेव मंदिरात. मी वरडलोच नाही हो. काय का चालू आम्ही धाब्यावर नारळ घेऊन आमच्या मेन ग्राउंडवर नारळ फोडायला. आता आलोय घरी करतो ब्लॉगला. ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला मोठं करा. बाय.